मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक हसरी बातमी आहे. आपण जेव्हा हसतो तेव्हा निश्चित आपल्याला आनंद झाल्यावर आपण हसतो, किंवा हसल्यानंतरसुद्धा आपल्याला आनंद होतो. आजची जी बातमी आहे ती युरोपमध्ये एक कॅफे आहे. त्या कॅफेचं नाव आहे गुड न्यूज. साधारणतः गुड न्यूज म्हणजे चांगली बातमी जेव्हा आपल्याला कळते तेव्हा मनाला आनंद हा होतो आणि छान वाटतं. तर गुड न्यूज या कॅफेने एक नवीन कल्पना अंमलात आणलेली आहे. जनरली काय होतं की एक आठवडाभर काम केल्यानंतर जेव्हा वीकेंड येतो तर ते वीकेंडचे जे 2 दिवस असतात शनिवार आणि रविवार, त्याच्यानंतर सोमवारी जेव्हा कामावर जायची वेळ येते तेव्हा बरेच लोकांना कंटाळा येतो. त्याला ब्ल्यू मंडे असंही म्हटलं जातं. म्हणजे थोडासा आळसावलेला असतो माणूस, इच्छा होत नाही तेवढ्या उत्साहाने काम करण्याची. या कॅफेचा जो कॉन्सेप्ट आहे तो असा आहे की बीटिंग ब्ल्यू मंडे. बीटिंग ब्ल्यू मंडे, त्यांना तो जो काही आळस वगैरे आहे तो घालवायचा आहे आणि एक हर्षोल्लासित करायचं आहे लोकांना, असा त्यामागचा एक चांगली कल्पना त्या ठिकाणी त्यांनी विचार केलेली आणि अंमलातसुद्धा आणलेली आहे. अर्थात आपण जेव्हा गुड न्यूज या कॅफेमध्ये जातो तेव्हा तिथे एक स्वयंचलित दरवाजा आहे काचेचा. तेव्हा आपण जेव्हा जाऊन उभारलो तर पहिल्यांदा गोंधळात पडतो माणूस. कारण काय होतं की तो दरवाजा उघडलाच जात नाही. आता आपणा सर्वांना आता सवय आहे की आपण जेव्हा स्वयंचलित दरवाजे असतात तेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते आपोआप उघडतात आणि आपण आत गेल्यावर ते आपोआप बंद होतात. अर्थात सेन्सरच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि असे अनेक दरवाजेसुद्धा आपण बघितलेले आहेत. पण इथे जेव्हा आपण जातो त्यांचा कॉन्सेप्ट आहे बीटिंग ब्ल्यू मंडे आणि आपण जर समजा गेलो सोमवारी त्या ठिकाणी तर तो दरवाजा उघडत नाही. मग माणूस थोडा गोंधळतो आणि मग तो इकडे तिकडे बघतो. तर मग त्याला बाजूला एक पेपर लावलेला दिसतो, त्याच्यावर एक स्माईल करणारा इमोजी आहे आणि त्याच्यामध्ये मेसेज आहे की तुम्ही हसायचं आहे. जेव्हा तुम्ही हसाल तेव्हा पहा कशी गंमत होते. ते जसं अलीबाबा आणि 40 चोर यांच्या कथेमध्ये खुलजा सिमसिम हा एक कॉन्सेप्ट होता. तिळा तिळा दार उघड, आणि मग ते दार उघडायचं. तर हे फक्त तुमच्या हसण्यावरच दार उघडणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त हसायचं आणि हसला की दरवाजा, तो स्वयंचलित दरवाजा जो आहे तो उघडतो आणि तुम्ही मग त्या गुड न्यूज या कॅफेत जाता आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ते कॉफी देतात. तीसुद्धा फ्री आहे सोमवारी. तर असा एक उत्तम कॉन्सेप्ट आहे. आणि जेव्हा त्यांनी हे साऱ्या जगाला सांगितलं की असा हा आम्ही नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे, तेव्हा एका दिवसामध्ये त्यांना एक्सवर, म्हणजे जुनं ट्विटर, याच्यावर 24 मिलियन व्ह्यूज मिळाले. म्हणजे पहा, लोकांना म्हणजे हा कॉन्सेप्ट आवडला, हे तर यातून सिद्ध होतं आहे. आणि हसायला कुणाला आवडत नाही, आनंदी राहायला कुणाला आवडत नाही. आनंदी राहायला तर सगळ्यांनाच आवडतं आणि त्यामुळे आनंदी असणं आणि हसणं याचा अतिशय जवळचा संबंध आहे, नाही का? तर त्यामुळे त्या कॅफेमध्ये जाताना हसायचं आहे. जे कॉफी लवर आहेत, ज्यांना कॉफी अतिशय आवडते, त्यांच्यासाठी तर मला असं वाटतं की ते एक नंदनवनापेक्षा काही कमी नाही आहे. कारण हसतमुखाने जायचं, कॉफी घ्यायची, मन प्रसन्न करायचं आणि हसतमुखाने पुन्हा बाहेर यायचं. चांगली कल्पना आहे, नाही का? हे उत्तम कल्पना आहे. ही जगभरात हळूहळू राबवली जाईल, पण सुरुवात मात्र तिथून झालेली आहे आणि त्याला उत्तम आता असा प्रतिसादसुद्धा लाभतो आहे. एक हसरी बातमी आणि एक छान बातमी. कुणीतरी नवीन काहीतरी करतं आहे की तुम्ही या, हसा. आणि साधारणपणे आपण 2 माणसं भेटल्यावर हसतोच की, हस्तांदोलन करतो. तर हसलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, हेच त्यातून एक संदेश देण्याचा मला असं वाटतं प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतो आहे. ते या कॅफेच्या यशावरून सहज लक्षात येत आहे. त्यामुळे आपणसुद्धा सर्वजण आनंदी राहूया, हसत राहूया. आज या ठिकाणी मी थांबतो. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात याच्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.